अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत सोनसगळी चोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल होता. सदरचा गुन्हा दाखल होताच गंगापूरचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी गुन्ह्यातील आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय वर्ष 20 राहणार सप्तशृंगी किरणाजवळ गोवर्धनगाव तालुका जिल्हा नाशिक, मूळ राहणार वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अनिकेत उर्फ अंड्या शार्दूल हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवत गोवर्धनगाव, शिवाजीनगर, वाघेरा गाव, त्र्यंबकेश्वर परिसरात लपछपत फिरत होता. आरोपी सराईत मोस्ट वॉन्टेड असल्याने तो पोलीस पथकाला मिळून येत नव्हता. गंगापूर गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार गिरीश महाले यांना आरोपी वापरत असलेला मोबाईल नंबर मिळवण्यात यश आले आणि त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण शाखा आणि मानवी कौशल्याचा वापर करून सलग 3 दिवस दिवसरात्र मेहनत घेत त्यावरून आरोपी हा प्रबुद्धनगर येथील एका घरामध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि त्यावरून पोलीस पथकाने प्रबुद्धनगर परिसरात आरोपी अनिकेत उर्फ अंड्या हा लपून बसलेल्या ठिकाणी सापळा रचून अथक प्रयत्नानंतर त्याला ताब्यात घेतलं. सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने नाशिक शहरात त्याच्या मित्रांसोबत अंबड, इंदिरानगर, सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचल्याची कबुली दिली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुराडकर, सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, रवींद्र मोहिते, पोलीस अंमलदार गोरख साळुंखे, प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राऊत, विजय नवले, यशराज पोतन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे करत आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.